DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या मखमालाबाद परिसरातील कॉलनी आणि गावठाण भागामध्ये पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यानं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। दरम्यान अनेकदा आंदोलनं, निवेदनं आणि वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्यानं अखेर आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शांतीनगर थांब्यावर रास्ता रोखून धरत रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल, माजी नगरसेवक संजय बागुल, गोकुळ काकड, अजय बागुल, युवा सेनेचे अंकुश काकड, वैभव काकड, मनीष बागुल, कल्पेश पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं। यावेळी वडजाई माता नगर आणि विविध कॉलनीच्या भागातून महिलांनी हंडा घेऊन निदर्शनं केली। यामुळे काही तासांसाठी या ठिकाणची वाहतूक देखील विस्कळीत झाली होती। यावेळी सहभागी महिलांकडून जोरदार घोषणाबाजी करत पाण्याची वेळ वाढवून देण्याची आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे। मखमालाबादकर पाण्यासाठी भांडतोय, त्याला वेगवेगळे कारण सांगितले। वास्तविक पाहायला गेलं तर मागच्या पंचवार्षिकमध्ये पाण्याच्या टाक्या सुद्धा झाल्या, त्यासाठी पाईपलाईन सुद्धा मंजूर झाली, पैसे सुद्धा मंजूर झाले, पण त्याचं काम अजून झालं नाही। बरोबर आहे। आणि त्याच्यामुळे मखमालाबादचा सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आपला जो अडचणीचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आपण पहिल्यांदा रस्त्यावर आलो। त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार। असंच एक मोठं आंदोलन अजून करायचं कॉलनी रस्त्यांकरता, बरोबर। कारण 25 जेव्हा एकदाच कॉलनी रोड झालेले त्याच्यानंतर छोटे मोठे पॅचअप त्याला मारले, पण त्या रोडचं काम परत कधी एकदाही झालेलं नाही। बरोबर आहे, बरोबर आहे। पाऊस पडला एक आंदोलन सगळ्यात मोठं आपल्याला ते करायचं आहे। आणि आज त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, याच्यातले आम्ही 5-25 जण महत्वाचे जण आता महापालिकेत जातो, ज्या अधिकारी जो मोबाईलवर बोलत होता त्याच्याशी बोलण्याकरता अग्रवालशी। आणि दुसरी गोष्ट, अर्धा तास तुम्ही सांगितलं। दरम्यान या आंदोलनाची दखल घेत आंदोलनस्थळी महापालिका पंचवटी पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता नरेंद्र शिंदे यांनी सोमवारपासून 1.5 तास पाणी सोडण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। या आंदोलनामध्ये कॉलनी तसेच मखमालाबाद गावठाण परिसरातील नागरिक आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक।